आपल्यावरती आनंद निर्माण करून त्या आनंददात्याजवळ येण्याचं कुशल कर्तृत्व आज पाठक महाराज. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. महाचिंतनीच्या या विशाल महोत्सवामध्ये हरिभक्तपरायण आचार्य बाबूराव गुरुजी शास्त्री महाराज तथा महानुभाव पंथामधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मंडळी या पंथाचं अनुयायित्व स्वीकारलेले आणि श्रद्धास्थान म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भाविक भक्त मंडळी, आजच्या या सत्रामध्ये जवळपास शेवटचं सत्र म्हणावं लागेल. आजच्या दिवसातलं या शेवटच्या सत्रामध्ये आनंदाची गुरुकिल्ली या विषयाच्या अनुसंधानानं देव, मनुष्य, संत, चक्रधर स्वामी, वारकरी संप्रदायातील वेगवेगळी संत मंडळी आणि त्यांच्या संगतीतले वेगवेगळे परिणाम या सगळ्याचा संबंध आपल्या आनंदाशीच आहे. त्या आनंदाची गुरुकिल्ली काय जर असेल तर ते सूत्र आपण सांगण्याचा यथामती प्रयत्न करणार आहोत. लक्षात घ्या, पहिल्यांदा हे सांगण्याची गरज आहे, हे सगळं ज्याला सांगावं लागतं त्याचंच नाव माणूस आहे. कारण कपिल महामुनी आपल्या आई देवहूतीला सांगताना सांगतात की आई, हे सगळं ब्रह्मांड निर्माण केलं ना, तेव्हा सगळ्या प्रकारचे प्राणी मात्र उद्भिज, अंडज, स्वेदज आणि जारज अशा 4 योनीमध्ये हे 84 लक्ष योनीतले प्राणी मात्र निर्माण केले गेले. पण त्यात आनंदाची आवश्यकता प्रतिपादन करण्याची शक्ती किंवा कशाला आनंद म्हणायचा आणि कशाला दुःख म्हणायचं हा भोग जरी इतर प्राणीमात्रांना भोगावा लागत असला तरी सांगण्याची शक्ती ही माणसाशिवाय दुसऱ्या कोणत नाही. ती कळण्याची शक्ती सुद्धा माणसाशिवाय दुसऱ्या कोणत नाही आणि तो मिळावा असं वाटणारा सुद्धा माणसाशिवाय दुसरा कोणी नाही. म्हणून माणसाला सांगण्याची आवश्यकता आहे. पण हे त्याला कळालं पाहिजे. जसं बैलगाडी जर थांबवायची असेल तर बैलगाडी चालवणाऱ्याला कळालं पाहिजे की आपल्याला पाहिजे तेव्हा जर बैलगाडी उभी करायची असेल, कळालं तुम्हाला बैलगाडी म्हणजे ती उभी करायची असेल तर त्याला कळालं पाहिजे की हा जो कासरा असतो बैल थांबवण्याचा, हा कासरा त्याच्या गळ्यातल्या चऱ्हाटाला बांधून चालणार नाही, शिंगाच्या सराला बांधून चालणार नाही, चोरलेल्या तोंडातल्या मोहकीला बांधून चालणार नाही. तर त्याच्या नाकात बांधलेली जी व्यसन असते, नाकात घातलेली, त्या व्यसनीला तो कासरा बांधावा लागतो. आणि पाहिजे तेव्हा गाडी जर थांबवायची असेल तर तो कासरा कळावा लागतो आणि बैलाला तोंडाने चुचकारावं लागतं. मग पाहिजे तेव्हा गाडी थांबते. आणि मोटरसायकल थांबवायची असेल, मोटरसायकल थांबवायची असेल, वाघने मोटरसायकलवर चालला आणि तिरमख्याला आवाज द्याला, अरे वामन तात्या करू ना फटफटी, भिंती लागलं करायला, गेलं तर रेल्वेची पुढे झाली, कळालं नाही. लक्षात घ्या, काय केलं म्हणजे काय फल मिळेल हे कळायला पाहिजे. ते कळालं म्हणजे मग आमच्या जीवनामध्ये खऱ्या आनंदाची प्राप्ती होती. स्वामी चक्रधरांच्या जीवनामध्ये लहान मुलीला काऊचिऊची कथा सांगताना महाराजांना हे माणसाला कळून द्यायचं होतं की कावळ्याने घरात बांधलं होतं पण ते वाहून गेलं. आपलं हे 3.5 हाताचं घर असं वाहून जाता कामा नये हे कळावं म्हणून लीला चरित्र लिहिलं. कारण ज्याच्यामध्ये जीवनमुक्त होण्याचा अधिकार आहे ते जर वाहून गेलं किंवा पुन्हा लक्षात येतात सांगतो, माणूस जिवंत आहे तोपर्यंतच त्याला पाहिजे ते करता येत.
मेल्यानंतर काही करता येत नाही. तर तुम्ही सांगा, एखादा माणूस मेल्यावर त्याची बायको किती रडली, तुम्ही आता काहून बोलला बोलू शकत तुम्हाला जर शकत डोळे उघडा. मी रामड्याची माया बोलते, रामड्याची बोलती कोंबड्याची. आता एकदा मेला म्हणजे संपला, तू बोलूच शकत नाही. ती किती जरी म्हणली थोडस डोळे उघडा, बोलू शकत बोला, फक्त सोन्याच्या दागिन्याचा डबा खूप शिकतोला तेवढं सांगा. उद्या परदेशी आणखीन कम मारणार. लक्षात घ्या, काही करता. म्हणून हे खरं वरम आमच्या लक्षात येण्याकरता जगन्निवास देवानी संताचा अवतार घेऊन आम्हाला सांगायचं. म्हणून त्यांच्या सांगण्यामध्ये सामर्थ्यता आहे, त्यांच्या सांगण्यामध्ये शब्दामध्ये ती ताकद आहे. तीर कामठा घेऊन अगदी अंगावर धावून चिरफाड करू शकतील एवढ्या ताकदवान पुतळ्यांना सुद्धा स्वामींनी सांगितलं, हा ससा तर ओढ्यातलं पाणी देतो आणि कुठलं तरी गवत खातोय, मग काय अधिकार आहे कुणाचं तरी, नका मारू त्याला, नका हिंसा करू. त्या पारद्यांनी सुद्धा आपली शस्त्र टाकली आणि आमच्या पोरांची माय सुद्धा ऐकत नाही. म्हणजे कुठे आम्ही. म्हणून संतांच्या अधिकारवाणीकडं, त्यांच्या तपश्चर्येकडं आम्हाला वळावं लागतं. व 1156 मध्ये म्हणजे 12व्या शतकामध्येच आम्हाला कळावं म्हणून चक्रधर स्वामींनी मराठीला सुरुवात केली. मराठी भाषेचा उगम, ज्ञानोबारायांचा जन्म 1197 मध्ये झाला. त्यानंतर त्यांनी भावार्थ दीपिका लिहिली, पण त्याही अगोदर तुम्हा आम्हाला कळावं म्हणून चक्रधर स्वामींनी मराठी भाषेला सुरुवात केली. कदाचित ती भाषा आम्हाला ज्ञानोबारायांसारखी मधुर कदाचित वाटली नसेल, किंवा त्याच्यामधलं रहस्य आम्हाला कदाचित कळालं नसेल, परंतु ती मराठीच. कारण संस्कृत तर आम्हाला कळणं कदापि शक्यच नव्हतं. मराठीच कळत नाही बऱ्याच वेळेला, तर संस्कृत कळणं कठीणच. नाही तर एका जणांकडे मुलीला बघायला पाहुणे आले, त्यांनी सालदाराला बोलवलं, गमप्या अरे पाहुणे आले, माडीवर बैठक करायची, माडी झाडून काढ, बंद सगळं कचरं, माणूस पाहून टाक. बऱ्याच दिवसाची माडी झाडलेली नव्हती. माडी म्हणजे दुसरा मजला. दुसरा मजला तर चक्कच पाहिजे ना आपल्या सगळ्यांचं. हे तर बायको सुद्धा म्हणते, कोणाचं बाप कोणा कामात कोंबा असं लगे त्याच्या हाताला कोणाचाच हात लागू शकत नाही. कोण्या कामात कोंबा पुढेच. आणि एकदा का पेले म्हणजे मजला आहे पण घाण झालाय. सांगितलं गमपे दुसरा मधलं झाडून काढ, माणूस पाहून करते का सगळं कचरं माडीतलं त्यांनी गोळा केलाय एका टोपल्यामध्ये. बऱ्याच दिवसाची माडी झालेली नव्हती. मांजरीच्या सांडया, कुंडया, जिलबी सगळं पडेल होतं माडीचं. सगळं एका टोपल्यात भरलं. माडीच्या खिडकीत बसला. मालक म्हणले माणूस पाहून टाक. पल्स पोलिओच्या योजनेचा दिवस होता तो, आणि सगळ्या नर्सा ढवळ्याची साड्या घेऊन सडकान चालले होते. गणप्यानं वरून खिडकीतून टोपलं टाकलं, कोणाला बघतो. त्यातली एक थोडी खंबीर नर्स होती, मालकाकडे गेली. बघा म्हणले तुमचा गणप्या सगळे पांढरे कपडे घाण करून टाकले. बोलवलं गणप्या. खरे गणप्या नर्सबाईच्या अंगावर पत्र टाकायला सांगितलं. तुम्हीच तर म्हणले माणूस कोण टाका. पहिल्यांदा ह्या चालेल. मराठी पण नाही कळत. हिची सुरुवात स्वामींनी 12व्या शतकात अगोदर केली. हे तरी किमान आम्हाला कळावं, कारण कळालं तरच आमच्या पदरामध्ये फल पडत असत. नाही एका जणाच्या पोराचं लग्न होत नव्हतं. 200 एकर जमीन, खानदानी घर, मोठा बंगला, पण माईच्या लाडामुळे पोरग शिकलं नाही. सोयरिकीला पाहुणे आले की विचारायचे मुलगा काय शिकला, म्हणजे काय नाही, लावा शाईन घ्या सही. नोकर म्हणायची काय करते 200 एकरला.
एखादा गुंड माणूस येईल, अनुदानाचं ट्रॅक्टर काढून देतो म्हणेल, अनुदानाच्या शेपुड्या देतो म्हणेल, खरेदीच्या ऑफिसवर देईल, सगळं वावर लिहून घेईल, त्याच्या हातात शिळीच्या गळ्यातली घंटी देईल, वारी खंडोबा हिंडकून करेल. काय फायदा? जमस न लग्न. 10-12 वेळेस पाहुणे आले पण लग्न मोडलं. मग एक मधात्री माणसाला पकडलं, म्हणजे कसंही करा आमच्या एवढं बबेचं लग्न जमवा. तुम्ही कशामुळे मोडत? मी शाळा शिकला नाही, काय नाही म्हणजे मी जमवतो. मधात्री माणसं लग्न जमवायला पक्के असते. एखादा मुलगा पसंत नसला तिला तुम्ही काही येडे झाले का? काय पोराकडे पाहत आहे? त्याचा सक्का मामा कारखान्याचं डायरेक्टर आहे, पोराला कुंकड चिटकी. काय पोराकडे पाहत? सक्का मामा कारखान्याचा डायरेक्टर आहे, पोराला कुंकड चिटकी. मग टीव्ही, पंखा, अलमारी काय कमी? सक्का मामा आहे, सक्का मामा कारखान्याचा डायरेक्टर. पण कारखाना बंद आहे सांगितलं, कुंकड चिटकी. पत्राला चिटकी घेतलं. त्या मधात्र्यानं सांगितलं काही देऊ नका, मी जमवतो म्हणले. शाळा शिकेल नाही ना, माझ्याकडला एक 2,000 रुपयाचा टेबल घ्या आणि 2,500 रुपयाची फिरणारी खुर्ची. पाहुणे आले की बब्याला खुर्चीवर बसायचं, जुन्या वया आणून पा. बब्याला म्हणा पाहुण्याचे देखत नुसते वया यायचं. काय फायदा होईल? मी त्याच्या पाहुण्या लोकांनी येतं लिहायचं असतं. पण लग्न झाल्यावर कळलं तर कळलं म्हणजे तेवढं तुम्ही सांगितलं नाही, आपण तुम्ही विचारलं नाही. ठरलं 2,000 रुपयाचा टेबल घेतलं, 2,500 रुपयाची फिरणारी खुर्ची. पांढरा शुभ्र पाहिजे, मग पांढरा सदरा, सडकावरचा 90 रुपयाचा कॅस्मा. बाबे त्या खुर्चीवर बसवला, जुने वय आणून ठेवले. आले ना बाबले इतरलेच पिंगळीचे टेम्पो घेऊनच आले. भर 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 पावले उतरले, सर्वांच्या हाताला परत पोहे दिले. बबे वया इचकीत होता. पूर्वीच्या बापानं पाहिलं 200 एकर वावर आहे, सगळा हिशोब बाबेकडे दिसतो. हनुमान प्रभाव वया इचकीत होता, सगळा हिशोब बब्याकडे दिसतो. बब्या घराचा मालक आहे, आपण जर पोलगी दिली तर या घराची मालकीन होणार. काहीच पाहायचं नाही. बरोबरच्या पाहुण्याने त्यांनी सांगितलं मला काहीच पाहायचं नाही, पोरगी या घरात द्यायची. बरोबरची माणसं म्हणले आपल्याकडे काय करायचं, जेवण दाखा. बरं जुनं नातं लागत होतं. तुझे नवरदेव पोरगा आहे या मुलीच्या चुलत बहिणीच्या, मावशीच्या, सावतर नंद्याच्या, आत्याचा. मला डबल सांगते तर मी काय म्हणतो हुंडा पण ठरला 500 रुपये कमी 3.5. 500 कमी 3.5 हुंडा. बरं बड्या कशाला मारायचं? 500 कमी 3.5. बब्याच्या बापाला आनंद झाला, तुम्ही जेवल्याशिवाय जायचं नाही. लक्षात घ्या, मी सगळं कशा करतो सांगतोय, कळालं नाही तर काय होतं. बब्याला काय सांगितलं होतं, पाहुण्याचं देखत बोलायचं नाही, फक्त वया इचकायची, फक्त वया इचकायची. पंगत जेवायला बसली, मोठे कढई भरून शिरा केला गुळाचा आणि परात भरून कुलडया, भजी, बोंड. भजी म्हणजे बारीक केलं, बोंड म्हणजे मोठं. आणि पंगत बसली. पाहुणे जेवायला सुरुवात केली पाहुण्यानं. बबे म्हणजे बाबा तुम्ही मला म्हणजे पाहुण्याचं देखत वया इच्छा लिहिलेले इचकीले, आता कोरे इचकू का? त्या पाहुण्याला शिरा गिटल ना, बोलत असे अटकले. ते म्हणे चिकट्या छापायची गडबड करू नका, आम्ही खानापूरच्या पाहुणे सर निरोप करा. अजून निरोप आला नाही. कळालं नाही, आनंद संपला. नाही तर जमलं होतं बघ लग्न. म्हणून कळणं हे आनंदाचे
गुरुकिल्लीचं पाय आहे. लक्षात घे, कळणं हे त्याच्या मागचं महत्वाचं पाय आहे. आम्हाला कळालं पाहिजे आम्ही कशा करतो गणित लागतो. काही मी उद्धार पाहिलं, मला तर माझा उद्धार करण्याकरता मी माणूस होऊन जन्माला, हे कळालं पाहिजे. ज्याला कळत नाही त्याला विचारलं ते बाबा तुम्ही देवाबद्दल सांगायले आणि कुठे देऊ, कोणाला दिसला, पाहिला का? दिसला नाही म्हणजे नाही असा आमचा भ्रम निर्माण झाला. पण बऱ्याच गोष्टी दिसत नाही पण राहते. तुम्ही सांगा थंडी दिसते का? थंडी आपण कोण उधार रगी विकत घेतो, रगीवाला लोक येते ना राजस्थान, बायको ती गावात रगीवाला आलाय उधार रगी, मला एक रग घ्या, तुम्हाला एक रग घ्या, माझ्या बापाला एक घ्या, याच्या बापाला नका कोणस. याला कळत नाहीये, तिच्या बापाला घेतो, याच्या बापाला काहीच नाही. इथेच आनंदाचं दुःखात परिवर्तन आहे. त्याला एक कुत्र्यासारखी भुकवण्याचं भेव वाटत. आणि ते राजस्थानचे रगीवाले लोक आता रगी उधार देते आणि भर उन्हाळ्यात मे महिन्यात कडक ऊन पडल्यावर पाडवा झाल्यावर मग पैसे मागाय करते मे महिन्यात. आणि मग तेव्हा त्याला पाहिल्यावर आपल्याला घेऊ वाटत. सांगा थंडी का वाटत? दिसत का थंडी? किंवा हे लाईनीचे खंबे असते, लाईनीचे खंबे आणि त्याच्यावर ढवळ्या तारा असते, ढवळ्या तारा, त्या तारामध्ये लाईन असते, लाईन विद्युत प्रवाह दिसतो का? मग लक्ष्मी लुगडी दोन वळवली मोकळी चाकरी वाहते ना, दोऱ्या बांधा तुटत ये. त्यामुळे तिथं तारावर लुगडं वाळू घालायला गेली की आपला फुटतोच. लक्षात घ्या, हवेमध्ये थंडी दिसत नाही, तारेमध्ये विद्युत प्रवाह दिसत नाही. दूध असतं नाही, गाय देते 1 लिटर, मोठी माय पाणी वरती 1.5 लिटर, बघून भरलं 2.5 लिटर. दिसतं का पाणी? दुधात पाणी घातलंय दिसत नाही. हवेमध्ये थंडी आहे, तारेमध्ये विद्युत प्रवाह आहे, दुधामध्ये पाणी घातलंय दिसत नाही. तसा तुमच्या आमच्या हृदयामध्ये देव आहे, दिसत नाही. त्याला आमचं अंतःकरण निर्मळ करण्याची गरज आहे. आणि ते अंतःकरण नामचिंतनानं निर्मळ होत आहे. म्हणून चक्रधर स्वामींनी गाठी दिली प्रत्येकाच्या हातात. कारण नामस्मरणामध्येच अंतःकरण निर्मळ करण्याची ताकद आहे. आणि नामस्मरण तर कोणालाही घेता येत, घेत नाही तो भाग लाभ पण घेता येत. तुम्ही सांगा, तुम्ही शेतकरी असाल, बैल चारताना देवाचं नाव घेता येतं, चारा टाकताना देवाचं नाव घेता येतं, आऊ थांबताना देवाचं नाव घेता येतं, गाईची कुट्टी चाऱ्याची कुट्टी करताना देवाचं नाव घेता येतं, गाईचं दूध काढताना देवाचं नाव घेता येतं, मसाळ भागरता देवाचं नाव घेता येतं, बाया मंडळींना सुद्धा भाकरी करताना देवाचं नाव घेता येतं, धुणं धुताना देवाचं नाव घेता येतं, त्या तुरीच्या बुरखुंडानं बेसन हट्टा हट्टा देवाचं नाव घेता येतं, झाडून काढताना देवाचं नाव घेता येतं. झाडून काढायला ह्या माया मावले सकाळी 4 वाजता उठलेल्या असत्या आणि सकाळी 4 वाजता जर देवाचं नाव घेतलं तर त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणते. ध्रुव बाळ 5 वर्षाचा आहे, हे ब्रह्ममुहूर्तातल्या भगवत चिंतनानं आढळ पदाचा मानकरी झाला. वारकरी संप्रदायामध्ये सकाळी 4 वाजता काकडा म्हणण्याची प्रथा आहे. हे मावले तर 4 वाजताच उठलेले असत्या झाडून काढायला. झाडतानाही देवाचं नाव घेता येतं, पण घेत्याच नाही माहित नाही. एक इकडनं झाडत येते, दुसरी इकडनं झाडत येते आणि ही तिला म्हणजे तुला कळलं का? म्हणजे काय झोपडपट्टीवरची चंद्रभागी गेली पडू. आणि नामचिंतनाशिवाय तर अंतःकरण निर्मळ होणारच नाही. हे कळावं लागतं, कारण
नामचिंतन हेच अंतःकरण निर्मळ करण्याचं साधन आहे. आणि ते अंतःकरण निर्मळ झाल्यावरच मग तो परमात्मा आमच्या हृदयात आहे हे आमच्या लक्षात येते. हे सांगायकरता देवानी संत म्हणावं. कारण बिनचूक साधन जसं वायुमापन यंत्र असेल, हवेमधले थंडी उष्णता दिसते, त्याचं प्रमाण सांगतं किंवा 3 इंच थंडीचं प्रमाण 3 वर आलंय तापमान, ते यंत्र दाखवत. डेअरीवाल्याजवळ डिग्री मशीन असते, ते पाणी घातलेलं दूध नेले तो डिग्री मशीन लावतो. दूध मावशी जास्त पाणी घातलं, फॅट बस ना, हे दूध डेअरीला चालत नाही, डेअरीला वापस घेऊन जा. आणि टेस्टर लाईन दाखवतो. एका बाईच्या घरात अंधार गेला, 3 दार येऊन पाहिलं, दत्त मंदिराकडे उजेड होता, खानापुरात उजेड होता, परभणीत उजेड होता, वामनता त्याचा आकडा चालू होता. ईशाच घरात अंधार. लाईन म्हणून बोलून आणलं, मामा आमच्याच घरात अंधार आहे म्हणे. गोळा शाद झाला असेल पलतो, आणि कालच शाद झाला. पोराच्या बापाने देवळात ठेवला आणि ती झालं नवा चाला. लोक तर कुठून काय नव्हती, बल्ब नवाच. मग त्या लाईन म्हणून टेस्टर काढलं. टेस्टर लाईन पाहण्याचं एकमेव बिनचूक साधन आहे. तसं भक्ती ही देव पाहण्याचं एकमेव बिनचूक साधन. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन. तुम्ही या चिंतनेत ऐकता ही श्रवण भक्ती येणार. फक्त ऐकल्यावर ते आचरणामध्ये बिंबवण्याची गरज आहे. तेव्हा आमच्या वृत्तीत बदल होईल. आणि वृत्तीत बदल झाला तर फायदा आहे. नाही ते एक जणांची बायको होती, बऱ्याच बापात बदल पडा, यंदा त्याला बळच असं दिंडीत कोंबलं, ते दिंडी सगळ्याच्या पुढे चालत आहे. अर्ध पोत त्याला बिस्कुटाची पुढेच गोळा केली आणि त्या पुण्याच्या नादात 7-8 रोज त्यानं आंघोळच नाही केली, नुसता गरू लागला. मग अखेरच्या रोजी चंद्रभागेत निर्मळ चिरमळ पाण्याने खळखळ आंघोळ केली. निघायच्या टायमाला कोणाचं का संदूकच उचलून आणला. संदूक म्हणजे पेटी. नवीच पेटी, तिला उसत कुलूप तोड वाटना, पण किंजी नव्हती. अखेर कुलूप तोडलं तर त्याच्यात कटिंगीच सामान काय झालं. आमच्या वृत्तीत जर बदल झाला नाही काय. त्या लाईन मधनं टेस्टर काढलं बिनचूक साधन लाईन पाहण्याचं. तसं भक्ती देव पाहण्याचं साधन आहे. त्या टेस्टरनं असं हलिवलं, लागलं नाही, तिनं ध्यानातच ठेवलं. या लाईन म्हणून मामानं काहीच केलं नाही. 20 रुपये घेतले, पुस्तक काय करून चपट काढलं झाली. दुसऱ्या रोजी पुन्हा अंदाजा नवरा म्हणे लाईनीचं काम आवड राहतं. लाईन म्हणून बोलून आण, तिने काही बोलून आणायच नाही. माझ्या लगे डोसक्यात पक्क बसलं, माझ्या लगे डोसक्यात पक्क बसलं. त्या लाईन म्हणून मामानं काहीच नाही केलं. काय करून चपट काढलं हलिलं. हे उलटलं चपटवी आहे, लंबवी आहे. भाकरी उलटायचं नसतं लोखंडाचं. हे लंबवी आहे आणि चपटवी आहे. जसं उलटलं चिटकीलं उलटलं लाईन नाही दाखी. आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो. आमचं जर साधनच चुकलं नाही तर पाहिजे त्या अवस्थेवर आम्हाला पोहोचणं शक्य नाही. कारण आम्ही भगवत भक्तीची कास धरल्याशिवाय ज्ञानोबाराने इथे झडझडवून वहिला निघ या भक्तीची या वाटे लाग जे पावस या व्यंग निजधाम माझे. भक्तीची कास धरल्याशिवाय आमच्या पापाचा क्षय होणार नाही आणि पुण्याचा संचय होणार. आमच्याकडे पाप असेल ना, आम्हाला दुर्बुद्धी निर्माण होते. नको ते खातोय, नको ते पितोय, याला दुर्बुद्धी म्हणायची. दुसऱ्याला मदत करायच्या ऐवजी अडचणच निर्माण करतोय, याला दुर्बुद्धीच म्हणायची. संतांनी तर लिहून ठेवलं, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजवणार आहे. देवाबद्दल
सांगायला काय गरज. अहो गरजच ही आहे. तुम्हाला ज्या ज्या गोष्टीची गरज आहे पावला पावलावर ते सगळं देण्याचं ज्याच्या हातात आहे त्याचं नाव देव. तुम्हाला वाटतं ना कार घ्यावं म्हणून, कार टाटा कंपनीची नेक्सॉन टीव्हीवर द्यायला ती, पण तिच्यात बसून घरी येऊ द्यायचं कोणाच्या बायकोंनी काहीच नाही. त्याची कार टिकून पण काळी पिवळी इकून 3 धारा बसेच. म्हणून देवाची थोडं पुढे जाऊन सांगतो. तुम्हाला घर बांधता येईल, घरात राहू द्यायचं कोणाच्या हातात. बायकोंनी घराचं काम झालं, चोपडीवरची बसली, लाईनीचे वायरा चिटकिले, उद्घाटनाच्या चिठ्ठ्या धाडल्या, मीटर बंद करायचा खटका बसला, सांगून टाकली. तिला वाटतं हे नवीनच चोपडी फरशी बसली. उद्घाटनाच्या चिठ्ठ्या छापल्या, पाहुणे रावळे गोळा झाले, साऱ्या रात स्वयंपाक चालला. म्हातारा असा स्वयंपाकापाशी उभंच, कोणी खाऊ नये म्हणून. आणि चोपड्या फरशीवरचं पाणी सांडेल म्हाताऱ्याला दिसलंच नाही. जसा घसरला कोमात गेला, पुन्हा बोललंच ते मेला नव्हती. चाले हे शरीर कुणाचे असते, कोण बोलवी तो हरवीन, देखवी ऐकवी नारायण, तयाचे भजन चुकून. पाहू देणारा, ऐकू देणारा देव म्हणून त्याचे थोडं पुढे जाऊ शकतो. तुमच्या घरात गडगंज संपत्ती असली तरी खाऊ देणारा कोण. एखाद्याची बायको म्हणते बाबा देवाच्या देण्यावर काही कमी नाही, पण कोणत्याच सत्यात वर्गून देत देवाचं देण काय नाही, कमी नाही म्हणत. 5 एकर वावर आहे, 100 कोटी गहू झाले, मोठं पोरग नोकरीला लागलं सरकारवर दामबिळ टाकायला. ₹5,000 पगार झाला त्याला मोठ्या. लहानची बायको अंगणवाडीत चिटकिवली, ओळखी पाळखी. असा तांदूळाचा आणि हरभऱ्याचा ऊत आला. काट्या हरभरे चावीत नाही, तशीच गिळी ते कुंकड घुगऱ्यात घुगरे. आता काही कमी आहे का? 4-5 वाजल्यापासून म्हातारा असं बुंगण्याच करतो. अशी चपाती दिली की असं होत का? आणि म्हातारा कवकलं की गावकऱ्याने कोणालाच जेवलं धरत. घरात म्हातारा वकल्याचं गावकऱ्यानं दारी घुगऱ्याचा जाळ दवाखान्यात दाखिलं. 5,000चे नुसते म्हाताऱ्याच्या पोटाचे छातीचे फुट्टू झाले, फुट्टू. गळ्यात असे इकून कोंबून कुंकून काढले, नुसते दिसत होते ते काचात कुणी तिकून नळ्या तिकून नळ्या अशी पिशवी लटके. देवती कधी वर्गून कधी घातलं की कोणाला. डॉक्टर म्हणे काही झालं चालून म्हाताऱ्याला चपाती दाखवूच नका. आता का गवळ्या खाऊ घालतो त्याला. डॉक्टर म्हणे त्याला काही चालत, तांदूळ चालत नाही, बटाटे चालत नाही, साखरेला असे सुजते. डॉक्टर म्हणे त्याला काही चालत नाही, नुसतं सरकार चालवा. जाऊ द्या जिंतूर पर्यंत. म्हणून आम्हाला आमच्या हृदयामध्ये आत्मरूपाने नटलेला तो ब्रह्मांडाचा मालक असलेला देव सांगायकरता देवानी संत म्हणून अवतार घेतला. म्हणून त्यांच्या कृपादृष्टीमध्ये दुर्जनाला ही क्षणात सज्जन बनवण्याची ताकद आहे. लक्षात घ्या. नारदाने पाहिलंय तर वाल्याचा वाल्मिक ऋषी झालाय. चक्रधर स्वामींनी पाहिलंय तर दरोडेखोराचा
नागदेव शास्त्री झाला, आचार्य झाला, पंथातला महंत तुकोबाराने लिहून ठेवलं काय संताच्या भीतीच ताकद. झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी, ही ताकद. झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी. नारदांचं दर्शन झालं तर वाल्यांचं पाप संपलं. तुकोबारायचं दर्शन झालं तर रामेश्वर द्विजांचा ताप संपला. आणि ज्ञानोबारायचं दर्शन झालं तर कान्होपात्रेचं दैन्य संपलं. इथे दैन्य या शब्दामध्ये क्लेश अलंकार, एक जन्म मरण संपवणं म्हणजे दैन्य संपलं. ज्ञानोबारायांची कृपादृष्टी झाली, मंदिरात गेलेली कान्होपात्रा देवाला म्हणती, हे बघ माझ्या आईनं मला विकलं, तिच्या पोटी जन्माला आले. पण सांग हे शरीर काय बिदरच्या बादशाह करता केलंय का? तिथेच पायावर डोकं ठेवलं, प्राण सोडला. जा पंढरपूरला आजही रावळामध्ये ती गरुड खांबाच्या बाजूला वृक्ष रूपानं रावळामध्ये कान्होपात्रा उभी आहे. आजही एकदाच गेली. आपण तर किद्दा जातो पण पुन्हा चपला चोरायला मंगल कार्याला वापस. संतांच्या कृपा दृष्टीमध्ये ही दैन्य संपवण्याची ताकद. दैन्य या शब्दाचा दुसरा अर्थ आहे दैन, गरिबी. लक्षात घ्या, संतांच्या संगतीतला पहिला फायदा माणूस हा निर्व्यसनी बनतो. आणि निर्व्यसनी जर झाला तर त्याला त्याच्या जीवनात आनंद निर्माण होतो, दुःख संपतं. महाराज, 1 एकर शेती सुद्धा माणसाला आनंद देऊ शकते जीवनभर. आणि 50 एकर जरी असेल तो व्यसनाधीन असेल तर त्याला त्या 50 एकरामध्ये सुद्धा आनंद मिळत नाही. साधूच्या संगतीमध्ये माणूस निर्व्यसनी बनतो. आणि निर्व्यसनी झाला की ऑटोमॅटिक त्याचं संपूर्ण कुटुंब हे आनंददायी होतं. निर्व्यसनता, निर्व्यसनीपणा हीच आनंदाची एक गुणकिल्ली आहे. महाराज, कोणतंही व्यसन कामाचं. व्यसनामुळे माणूस लाचार होतो, लाचार. साधं तंबाखूचं जरी व्यसन असलं तर ते दुसऱ्याकडे हात करत, हाय का तुला, हाय का तुला. बिडी पेट असं हाय का बिडी, तो हवय पुडी त्याची भिडी. लाचार होतो, लाचार. आणि दुसऱ्याने अवमान केला ना मग याला आनंद नाही होत, दुःख होतं, दुःख. म्हणून आनंदाची गुणकिल्ली आहे. तुम्हाला पहिल्यांदा निर्व्यसनी व्हावं लागलं. विनोदाचं दृष्टांत सांगतो. एका जणाने कीर्तनात ऐकलं महाराजांचं संतांचं दर्शन झालं म्हणजे पाप ताप आणि दैन्य झालं. त्यांनी महाराजाचे पायच झाले आणि महाराज महिला दैन्य म्हणजे गरिबी घरात काहीच नाही. माझ्या डोक्याला ताप आहे, माझ्या बायको जादू येते. कोणाच्या गाईचं दूध बंद करते, कोणाच्या चपात्या आणते, कोणाची बोंड पळवते, कोणाच्या कुरड्या पळवते. मी म्हणा पाप हे तर ती मला म्हणती तुम्हाला बोकड्या करीन आणि पिनवीच्या बाजारात नेली. माझ्या डोक्यात ताप. तुम्ही तर म्हणले महाराजाचं दर्शन पाप ताप जात. महाराज बरोबर आहे पण मला काही येत नाही. पण ती एक बाई आहे माझ्या ओळखीची, तिला येते, चल तुला घेऊन जात. नेलं त्याला आणि त्या बाईने सांगितले आमची वारकरी आहे, यांच्या डोक्याला ताप, यांच्या बायको जादू येते. हे सांगायला गेले का एकटी म्हणजे तुला बोकड्या करीन आणि पिनवीच्या बाजारात येतील. हे बंदोबस्त करायचा. ती बाई म्हणे मग 3 मी सतत शिकायला होते तरी. ती तरी 2 महिने शिकली, म्हणजे मी 6 महिने शिकले. तिचा बंदोबस्त करायचा. 1 किलो काजू लागते आणि 1 किलो बदाम लागते. मी म्हणलं 250 रुपये पावशेर काजू आहे, 1000 रुपयाचे बदाम आहे, 1000 रुपयाचे काजू. आपली ताशी देईल. महाराजांनी चिंता घातला. मी हो म्हण, मी देतो उष्णी पैसे. आणले 1 किलो काजू 1 किलो बदाम. तुम्ही सांगितलं की काजू भरून देते, तुमच्या बायकोच्या अंगावर टाका ती होईल भोरी म्हैस, माझ्या अंगावर टाका मी काळी म्हैस होईल. तुम्ही तलवार घ्या, भोरी म्हैस कापून टाका. झाला करायला बंदोबस्त. हे डोक्यात काय मग तुम्हाला काय द्यायला? काय नाही म्हणे ते बदाम माझ्या अंगावर टाका, मी पुन्हा बाई होईल. मग माझ्या सांगितलं करा, याच्या अंगाला घामच आहे. 2 महिने शिकली ती बोकडे करीत म्हणून तिथं किती शिकेल. महाराजांनी चिमटा घेतला नाही म्हणून
तेले बदाम भरून टाकले, काजू दोन्हीच्या अंगावर दोन्ही म्हशी झाल्या. कीर्तनवर आणायला गेला महाराज म्हणे येडा झाला काय, दोन्ही मासाडी सडकांचा 32 किलो दूध जेवू लागलं डेअरी. काही दिवसांनी तो डेअरीचा चेअरमन झाला. पुढं काय झालं मला माहित नाही. संपूर्ण उदयी ही ताकद आहे महाराज संतांच्या सहज बोलण्यामध्ये. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास कविते आणि पुन्हा पुढे आपणा सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागेल. त्या साधूच्या संगतीमध्ये आमच्या अज्ञानाची निवृत्ती होते. आम्हाला न कळणारं यथार्थ वर्म लक्षात येतं. आमच्या वृत्तीमध्ये परिवर्तन होऊन निर्व्यसनी जीवनाचा लाभ होतो आणि इथेच माणसाच्या आनंदाला खरी सुरुवात. आनंद या शब्दाचा अर्थ आसक्ती संपवणे न, म्हणजे माझा कशाशी संबंध नाही, देव माझा मी देवाचा. आणि मग दंभ तर शिल्लक राहायचा संबंध. कारण आसक्ती ही दुःखाला कारण आहे, आसक्तीचा त्याग हे सुखाचं कारण आहे. षडविकाराची निवृत्ती हे आनंदाचं कारण आहे आणि शरीरविकाराची प्रवृत्ती ही दुःखाचं कारण आहे. कुठं वाटत असेल असा लंबा फुलफुल का तुमचे घटके दाबत. आसक्ती आणि लोभ आमच्या वृत्तीमध्ये शरीरविकार निर्माण करतं. काम, क्रोध, मदमत्सर, दंभ आणि अहंकार हे विकार निर्माण झाले दुःखाची पायमल्ली आहे आणि आम्हाला तर आनंदाची गुरु केली आहे. म्हणून त्या आनंदाचा पाया जर काय असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कळायला पाहिजे. नुसता भ्रम जरी शिल्लक राहिला तरी दुःख आहे. भ्रम कसा असतो सांगू का, एका जणांनी शेतामध्ये वखर आणला, ते लाकडाचा उठ नसतं. वखर 3-4 बोट, जांभळे 5, शेजाऱ्याचे चोरलेले इडे, वखर दमलं. मग संध्याकाळी घरापुढे बास टाकली, बाजारात त्याचे 2 पोरं बायको सगळे झोपले. गाढ झोप लागल्यावर त्याला असा भ्रम झाला की वरच्या गिरीचं आहे, झोपेल होतं बाजार. मग भ्रम काय झाला, इरीवाल्या पट्टीत पाटाक सरान वापरायचं राहिलं. शेजारचा भिके म्हणे मै बैल रिकामी तुम्ही यायची. मग भिकेचे बैल आणले, झोपेल होतं बाजारात. मग भ्रम काय झाला, भिकेचे बैल आणले आणि इरीवाल्या पट्टीत वखर लागला. एवढा दगड ठेवला वखरावर चांगलं लागावं. कारण भिकेचे बैल चारायचं काम नाही, ढेपीचं काम नाही. आता इरीवाल्या पट्टीत पाणी सुटेल होतं, गवताड वाढेल होतं, वसन लागलं. वसन काढल्याशिवाय वखर आणता येत नाही आणि एका बाजूने वखर उचलल्याशिवाय वसन काढता येत नाही. हे जेच उठलं की बाजूच उचलली, पोरांची माय दगडापेक्षा जड. पहिल्या झटक्यात तर पोरायची माय नळाच्या गड्ड्यात आणि पोरं बेंदळात. बायको काय करतात तुम्ही बसून काय. दीड महिना इथपर्यंत पलस्टर करावं लागलं बायकोला. इथपर्यंत 1.5 महिना बायको ढवळी शिपी जस काही मिरच्याच्या वावरात झेंगाटा उभं. भ्रम सुद्धा आनंदाचा नाश करतो, दुःखाची अवस्था निर्माण. या भ्रमाला नष्ट करण्याची ताकद संताच्या कृपादृष्टीमध्ये लक्षात घ्या. हा भ्रम निरसन करण्याचा, अज्ञान निरसन करायचा, संशय निवृत्त करण्याची ताकद संताच्या कृपादृष्टीमध्ये. आणि हे आमचे विकार निवृत्त झाल्याशिवाय खरा आनंद आमच्या जीवनात प्राप्त होऊ शकतो. त्याकरता आमचं मन त्या नामाशी तादात्म्य होण्याची गरज आहे. आपलं मन तर लबाड आहे, सप्ताहाला गंध लावतो. महाराज दिसले काय आपण निवडणूक आली खंबीवर फुकट असते. ते मन मीच करी माझी भजनी प्रेम धरी
सर्वत्र नमस्कारी मजे हे सर्व व्यापकत्व ज्या क्षणाला आमच्यामध्ये निर्माण होते, समता चक्रधरांनी समता निर्माण करण्याचं, ममत्व निर्माण करण्याचं प्रयत्न, प्रेम. अहो कळणे कोंड्याची भाकर सुद्धा प्रेमानं वाढली तर जेवणारा माणूस अर्धी भाकर जास्त खातो. कळणे कोंड्याची भाकर, मुगाचा उडदाचा कळणा फेकून देण्यात येणार, त्याची भाकर बनवली प्रेमानं वाढली, दादा भाकर घ्या, ठेचा घ्या, गुळाच खाडा देऊ का, जेवणारा अर्धी भाकर जास्त खातो. आणि पूर्णाच्या पोळ्या जरी असल्या, कुरड्या बोंड जरी असले, पण जुळली का आदळली गिळा, त्याला वाटतं कुंकड जेवायचा. प्रेम लागतं मला. जसं सासू असती ना, तिचं जावयावर प्रेम असतं. मूर्ख जरी जावय असलं ती सगळ्यांना सांगते इतका पाहुणा हुशार, असा फटका दाबी तो बिड्या पेटीतून रातभर खोकतो. सांगायच लागली ते काय मोठे पण आहे, इतका हुशार, असा फटका दाबी पाहुण्याला काढायची पेटी लागतच नाही, लाईटर असा फटका दाबी तो बिड्या पेटीत रातभर खोकतो, असा फटका दाबी. कोणाची फटफडी दिसली की केलं पाहिजे. आता हे सांगायचं लायकीच आहे, तिचं प्रेम आहे. किंवा हे माय मावलंय ना, हेच आपल्या भावावर प्रेम असतं. 500 कोसावर जरी भाऊ असला ना, आणि बेसन गाळायला बसल्या ना, भावाचं वर्णन. लिंबाच्या झाडाखाली, लिंबाच्या झाडाखाली आपल्याला टासून घेऊ काही, लिंबाच्या झाडाखाली म्हटला भाऊ दारू पाडी पाय होता. आता ही का सांगायच लागली, लिंबाच्या झाडाखाली म्हटला भाऊ दारू पाडी, पुण्या मेल्याने केली चहाडी, आली पोलिसाची 7-8 वाजून तिकडच. पण त्यातली जी अर्थच आहे महाराज, ती प्रेम प्रतिपादन करणे, ते प्रेम आम्हाला लागतं. नाथ महाराज म्हणले प्रेमाविन भजन नाकाविन मोती, प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचून काय, अर्थाविन पोथी वाचून काय. पारायणाला बसले ना, ज्ञानेश्वरीचं असेल, लीलाचरित्राचं असेल, गुरुचरित्राचं असेल, शिवलीलामृताचं असेल, अर्थ कळाला. 2 तास पारायण चाललं काही वाटत, अर्थ मी कळाला नाही. शेजारी चिंता घेत, अरे बाबने म्हणतात चालला तू मला माहित नाही ना, मी कळलं ती कळलेलं कळ बोलता. हे संकेतिक असत, माणसांना फारसं कळत नाही संकेताने. बाया म्हणजे कळत, 2 मोठं केले त्या बरोबर ओळखतो, 2 पाहुणे आलेले दिसते, 2 शिंगल चहा करायला. माणसाला कळत नाही, 2 बोटं केले पारायणात तरी तुम्हाला मी जायचं पासा. किंवा नाकाविन मोती, मोती नसला छातो, नाक तळतळ. एक जणाची बायकोने पोराच्या बापाने 5000 रुपयाची मत आणली, अनुदानाचे पैसे आले, वावर नव्हतं पण त्याला ओळखीचा. पाच 5000ची मत आणली, नाक पाहिलं तुम्हाला साडी पाय देईल कुंकू झाली. तसं प्रेम विरहित भगवत चिंतनाने मिळत. पण खरा आनंद जर प्राप्त करायचा असेल तर त्या प्रेमाने भगवत चिंतन करण्याची गरज आहे. त्या प्रेमानं केलेल्या भगवत चिंतनाचं फल असं आहे, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही भोगू दशा. किंवा आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. देहाचा विसर पडण्याची ताकद त्या प्रेमानं केलेल्या भगवत चिंतनामध्ये.
सडा टाकल्यावर जागा निर्मळ होती, सारवल्यावर घर निर्मळ होतं. तसे अंतःकरणातल्या प्रेमानं केलेल्या भगवत चिंतनानं आमचं अंतःकरण निर्मळ होतं. निर्मळ झालं ना, सावता माळ्याने हृदय फाळलं देव दाखविला, मारुतरायानं हृदय फाळलं देव दाखविला, आपण हृदय फाळलं बिड्याचा दूर जस काही रेल्वेच्या 5 मिनिटाच्या कृष्णावर निर्मळपणाला किंमत आहे. तुम्ही बसमध्ये जर बसला आणि तुमच्या बाजूला 2 सीट रिकामी असले, गदळ मदळ माणूस आला, हो मामा बसू का, बसू देते का तुम्ही? पुढं आहे ना, पुढं आहे ना. एसटी का तुमच्या बायकोच्या सासऱ्याची का? एसटी का तुमच्या बायकोच्या सासऱ्याची? बापाची कस काय म्हणतो तुम्हाला रागीन? काऊन बसू दिलं नाही? तुम्ही कोणाकडे जेवायला गेलं तर निर्मळपणा लागेल की नाही? त्या मावशीचा स्वयंपाक चाललाय, जागा झाडलेली नाही, चुलीवर वरण सांडेल, वर समजलं पांगेल, त्याची तुमच्या ते कधीच काहीच की काय करू नका वरताच का तुम्हाला जेवायला होईल. कणिक मळणं चालली तर कणकीच्या परातीत पायाचे 2 आणते, ते कशाने भरेल देवाला डुबे. कणिक मळणं चालली तव्याचं काळ, कणकीला मधातच गावरान तुपाच फवारा. त्या मावशी ना मामा उपास सोडा, हे आपल्याला चातूर आपल्याला चातूर बाईंना जसा निर्मळपणा लागतो तसं अंतरंग निर्मळ करण्याचे साधन भगवत चिंतनामध्ये आहे. आणि अखंड प्रेमानं भगवत चिंतन हीच आनंदाची गुरुकिल्ली आहे. कारण त्या भगवत चिंतनानं पापाचा क्षय होतो, पुण्याचा संचय होतो, आणि पुण्याचा संचय झाला की सत्पुरुषाची भेट होते, आणि सत्पुरुषाची कृपादृष्टी झाली की त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार. पुन्हा जन्माला यायची गरज नाही, म्हणजे दुःखाचा शेवटच होतोय. हीच खरी आनंदाची गुरुकिल्ली आहे. ती आमच्या जीवनामध्ये कळावी. निश्चितच आम्ही यथार्थ सुखाच्या अधिकारी ठरू. महान सत्पुरुष सद्गुरू हरिहरानंदनाथ महाराज श्री स्वामी यांच्या कृपाशीर्वादानं या महाचिंतनेचे जनक हरिभक्तपरायण शास्त्री महाराज आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रेमातून या आनंदाच्या गुरुकिल्लीतलं काही सूत्र आपण सांगण्याचा प्रयत्न केला. महाराजांचे सारखे कोणी येतात. मी पण दिवसभर कामात असतो, पण शास्त्र सांगतं कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भुवश्रम सुखेल दुःखाची. मी सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत जालन्याला महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या मत्सोदरी लॉ कॉलेजवर प्रिन्सिपल म्हणून काम करतो. 12 वाजेपर्यंत 12 ते 2 मी SRPला कायदा तज्ज्ञ म्हणून काम करतो. SRP म्हणजे राज्य राखीव पोलीस दल. कर्फ्यू लागू झाला ना, कोणाला निश्चित. आणि दुपारी 3 ते 5 वेळामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी नवरा बायकोचं भांडण मिटवणारे कोर्ट असतो. त्याला कौटुंबिक न्यायालय किंवा फॅमिली कोर्ट असं म्हणते. त्या कोर्टाचा मी कन्सुलर न्यायाधीश म्हणून काम करतो. गेल्या महिन्यात मी 135 वादग्रस्त मुली एका दिवशी नांदायला पाठवले. जितक्या टिकत्या तितक्या टिकत्या 5-6 गेल्या कोण सापडले. आमच्या जीवनामधला आनंद मिळवण्याची खरी गुरुकिल्ली आमच्याच हातात आहे. लक्षात घ्या, आमच्याच हातात. पण त्याच्याकरता बोलणं आणि चालणं या दोन्हीतलं साम्य आम्हाला टिकवावं लागणार. लक्षात घ्या. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, तोच साधू ओळखावा देव तेथेच जाणावा, असं संतांनी. आमच्या वागण्यामध्ये नीतिमत्तेमध्ये सत्यता असण्याची आवश्यकता आहे. आणि अंतःकरणात त्या अर्थ प्रेमाने आम्हाला दुसऱ्याला मदत करता नाही आली तर चालेल, पण किमान अडथळा तर करता कामा नये. अडथळा तर करता कामा नये हे आम्हाला कळालं पाहिजे. समोरचा आम्हाला प्रेमानं घेऊन जातोय लग्नाची सोयरी जमवायला, तिथे गेल्यावर पाहुणे विचारते मामा कस काय, कोण गेलाय चांगली राह, फक्त तिला शनिवारी घोडे टाकलं मोडू. म्हणजे काय करावं हे आम्हाला कळालं.
माणसामधली ही नीतिमत्ता संपल्यामुळं आनंदाच्या गुरुकिल्लीचा शोध घेण्याची गरज तयार झाली. पहिल्या काळामध्ये गरिबाच्या लग्नामध्ये एखादा गावातला श्रीमंत माणूस कपड्याच्या दुकानदाराला सांगायचा की बाबा